नमस्कार विद्यार्थ्यांनो. मागील तासिकेमध्ये आपण अर्थशास्त्र या विषयातील मागणी निर्धारित करणारे घटक बघितले होते. आज आपण बघतोय मागणीचा नियम, लॉ ऑफ डिमांड. तर मागील तासिकेमध्ये आपण निर्धारित करणारे घटक जे आहे ते 11 घटक बघितले. तर आज आपण सुरुवात करतो लॉ ऑफ डिमांड म्हणजेच मागणीचा नियम. तर सन 1890मध्ये प्रकाशित झालेल्या अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथात प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी मागणीच्या नियमाची मांडणी केली आहे आणि या नियमाद्वारे किंमत व मागणी यातील जो संबंध आहे तो परस्पर संबंध त्यामध्ये स्पष्ट केला आहे. तर या सिद्धांताचं जर विधान सांगत असताना प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांच्या मते इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत वाढली असता मागणी घटते. इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत वाढली असता मागणी घटते आणि वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते. तर अशा प्रकारे प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी काय म्हटलं आहे की इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत वाढली असता मागणी घटते आणि वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते. तर दुसऱ्या शब्दात सांगायचं झाल्यास इतर परिस्थिती कायम असताना वस्तूच्या किमतीत वाढ होते. जेव्हा वस्तूच्या किमतीत वाढ होते तेव्हा त्या वस्तूच्या मागणीमध्ये किंवा त्या वस्तूच्या मागणीत घट होते आणि जेव्हा वस्तूच्या किमतीत घट होते तेव्हा त्या वस्तूच्या मागणीत वाढ होते. अशा प्रकारे किंमत आणि मागणीचा जो संबंध आहे तो संबंध कसा आहे, व्यस्त स्वरूपाचा आहे. म्हणजेच याचाच अर्थ परस्पर विरोधी आहे. तर अशा प्रकारे डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी हा सिद्धांत किंवा हा मागणीचा नियम मांडला. त्यानंतर या मागणीच्या नियमाचे गृहीतक काय आहे, कशाच्या आधारावर मग हा नियम मांडणी केला आहे किंवा मागणीचा नियमाचं महत्त्वाचं गृहीतक काय आहे. तर यामध्ये नंबर 1 बघू आपण, स्थिर उत्पन्न पातळी. म्हणजे याचा अर्थ की उपभोक्त्याचं जे उत्पन्न आहे ते कसं आहे, स्थिर आहे. म्हणजे स्थिर उत्पन्न पातळी मानूनच हा सिद्धांत प्रूव्ह केला गेला आहे किंवा हा नियम प्रूव्ह केला गेला आहे. म्हणजे मागणीचा नियम जर अनुभवायचा असेल तर उपभोक्त्याचे उत्पन्न हे कसे असले पाहिजे, स्थिर असले पाहिजे. जर उत्पन्नाची पातळीत वाढ झाली म्हणजे उत्पन्न पातळीत वाढ झाली तर उपभोक्त्याकडून किमतीत वाढ होऊन सुद्धा मागणीत वाढ केली जाईल. समजा अशा परिस्थितीमध्ये जर मागणीत वाढ होत असेल तर ती कोणत्या कारणाने होत असेल तर उपभोक्त्याच्या उत्पन्न वाढीमुळे, म्हणजे किंमत वाढून सुद्धा तो काय करेल, उत्पन्न वाढल्यामुळे मागणीमध्ये वाढ करेल. म्हणजे अशा प्रकारे जर स्थिर उत्पन्न पातळी हा सुद्धा महत्त्वाचं गृहीतक या नियमाचं आहे. त्यानंतर नंबर 2 बघू आपण, लोकसंख्येच्या आकारमानात बदल नाही. हा सिद्धांत मानतो की जी लोकसंख्या, ज्या देशातील जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येचं आकारमान आणि त्याची रचना वस्तूंची एकूण मागणी प्रभावित करते. बरोबर आहे. जर लोकसंख्या, देशाची जेवढी लोकसंख्या जास्त तेवढ्या मोठ्या प्रमाणात मागणी राहील. त्यानंतर रचना आणि वस्तूंची मागणी काय करते आहे, वस्तूची मागणी प्रभावित करते आहे. आणि त्यामुळे असे गृहीत धरले जाते की लोकसंख्येचे सुद्धा आकारमान कसं असलं पाहिजे, स्थिर असलं पाहिजे. समजा लोकसंख्या वाढली तर किंमत वाढून सुद्धा मोठ्या प्रमाणात वस्तूची मागणी व्हायला म्हणजेच मागणी होत असते. आणि म्हणून म्हटलं आहे की या सिद्धांताचं महत्त्वाचं गृहीतक आहे की लोकसंख्येच्या आकारमानात बदल नाही. म्हणजे याचा अर्थ की लोकसंख्या स्थिर असली पाहिजे. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे, तिसरं जे गृहीतक आहे, पर्याय वस्तूंच्या स्थिर किमती. म्हणजे ज्या काही पर्याय वस्तू आहे, ज्या काही पर्याय वस्तू आहे त्या पर्याय वस्तूच्या सुद्धा किमती कशा असल्या पाहिजे, स्थिर असल्या पाहिजे. म्हणजे काय होईल की पर्याय वस्तूच्या किमतीत जर बदल होत नाही असे गृहीत धरले आहे. कारण की पर्याय वस्तूच्या किमतीत बदल झाला तर साहजिकच त्याचा परिणाम त्या वस्तूच्या
मागणीवर होतो. म्हणजे याचा अर्थ की एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा परिणाम दुसऱ्या वस्तूच्या मागणीवर होतो आहे. आणि म्हणून पर्याय वस्तूंच्या सुद्धा किमती कशा असल्या पाहिजे, स्थिर असल्या पाहिजे, असा हा नियम म्हणजे अशी या नियमाचे गृहीतक आहे. त्यानंतर नंबर 14 बघू आपण. गृहीतक नंबर 4, पूरक वस्तूंच्या स्थिर किमती. जसं आपण म्हटलं आहे की पर्याय वस्तूंच्या किमती स्थिर, तसंच पूरक वस्तूंच्या सुद्धा किमती स्थिर असायला पाहिजे. पूरक वस्तूच्या किमतीत बदल होत नाही असं सुद्धा हा नियम गृहीत धरतो आहे. कारण पूरक वस्तूच्या किमतीत बदल झाला तर त्याचा परिणाम वस्तूच्या मागणीवर होतो. साहजिकच आहे, कारण त्याला असणारी जी पूरक वस्तू आहे त्या पूरक वस्तूच्या किमतीत बदल झाला तर साहजिकच त्या वस्तूच्या मागणीवर परिणाम होतो. फॉर एक्झाम्पल द्यायचं झाल्यास, उदाहरणार्थ जर डिझेल आणि पेट्रोल आणि तिकडे कार, डिझेल आणि पेट्रोल समजा याच्या किमती खूप कमी झाल्या तर साहजिकच कारच्या मागणीमध्ये वाढ होईल. या उलट डिझेल आणि पेट्रोलच्या किमती म्हणजे या इंधनाच्या किमतीत समजा खूप भरमसाठ वाढ झाली तर साहजिकच मोटर कारच्या मागणीमध्ये घट होईल. अशा प्रकारे पूरक वस्तूच्या सुद्धा किमती कशा असल्या पाहिजे, स्थिर असल्या पाहिजे, असा हा नियमाचा गृहीतक सांगतो आहे. त्यानंतर नंबर 5, भविष्यात किंमत बदलण्याची अपेक्षा नाही. उपभोक्त्याची भविष्यात किंमत विषयक जी बदल घडून येण्याची जी कोणतीही अपेक्षा नाही असे गृहीत धरले आहे. म्हणजे भविष्यामध्ये एखाद्या वस्तूच्या संदर्भामध्ये, एखाद्या वस्तूच्या बाबतीमध्ये की त्या वस्तूची किंमत ही स्थिर असली पाहिजे किंवा स्थिरच आहे असं तो मानतो आहे. भविष्यामध्ये त्या वस्तूच्या किमतीत बदल होणार नाही असं गृहीत धरलं गेलं आहे. आणि म्हणून म्हणजेच बदल घडून येण्याची कोणतीही अपेक्षा नाही. आणि त्यामुळे जर भविष्यात वस्तूच्या किंमत वाढण्याचा अंदाज असेल तर उपभोक्ता सध्या किंमत वाढत असताना सुद्धा जास्त मागणी करू शकतात. बरोबर आहे. कारण जर भविष्यामध्ये एखाद्या वस्तूची किंमत वाढणार आहे असा जर भविष्यकालीन अंदाज आला असेल तर आजच्या सध्या स्थितीमध्ये काय होईल की वस्तूची किंमत वाढून सुद्धा तो मोठ्या प्रमाणात त्या वस्तूची मागणी करेल. कारण की याहीपेक्षा आणखी त्या वस्तूची किंमत वाढणार आहे असा जेव्हा त्याला अंदाज येतो आहे आणि म्हणून तो काय करतो, मोठ्या प्रमाणात वस्तूची मागणी करतो. आणि म्हणून हा नियम लागू होईल का, लागू होणार नाही. म्हणून म्हटलं आहे की भविष्यात किंमत बदलण्याची अपेक्षा नाही. म्हणजे किंमत स्थिर आहे. आज जी किंमत आहे, ज्या वस्तूची किंमत आहे तीच, त्या वस्तूची किंमत तीच उद्या पण असणार आहे, भविष्यात पण असणार आहे, असा हा सिद्धांत गृहीत धरतो आहे, असा हा नियम गृहीत धरतो आहे. नंबर 6, आवडीनिवडी, सवयी, प्राधान्य, फॅशन इत्यादीमध्ये कोणताही बदल नाही. मग उपभोक्त्याच्या आवडीनिवडी असेल, त्याच्या सवयी असेल, त्याचे प्राधान्य असेल, फॅशन असेल, इत्यादीमध्ये बदल होत नाही असा हा नियम सांगतो आहे किंवा असा हा नियम गृहीत धरतो आहे. आणि यामध्ये बदल झाल्यास मागणीत बदल होतो. साहजिकच आहे. जर किंमत वाढून आहे, किंमत जास्त आहे, परंतु जर फॅशनमध्ये बदल झाला आणि त्या फॅशननुसार त्या वस्तू जर उपलब्ध असतील बाजारामध्ये तर अशा वेळेस त्या किमतीचा विचार केला जाणार का, नाही. त्या आवडीनिवडीचा विचार केला जाणार का, नाही. त्या सवयीचा विचार केला जाणार का, नाही. किंवा एखाद्या वस्तूला समजा त्याला प्राधान्य द्यायचं असेल, मग त्या वस्तूचं तो किमतीकडे लक्ष देईल का, किंमत वाढून सुद्धा तो काय करेल, मोठ्या प्रमाणात उपभोक्ता त्या वस्तूची खरेदी करेल. म्हणजे आवडीनिवडी, सवयी, प्राधान्य, फॅशन इत्यादीमध्ये कोणताही बदल नाही असं या नियमाचं हे सुद्धा महत्त्वाचं गृहीतक आहे. त्यानंतर नंबर 7 बघू आपण. करविषयक धोरणात बदल नाही. कारण प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जे कराबाबतचे सरकारी धोरण आहे, म्हणजे प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर या कराबाबतच्या सरकारी धोरणामध्ये विविध वस्तू आणि सेवांच्या मागणीवर काय होतो, मोठा प्रभाव पडतो आहे. मग सरकारने जाहीर केलेल्या करविषयक सरकारी धोरणाचा कोणताही बदल नाही असे गृहीत धरले जाते. समजा जर एखाद्या वस्तूवर मोठ्या प्रमाणात टॅक्स लागत असेल, जास्त म्हणजे सरकारने अचानक एखादी समजा वस्तू आहे आणि एखाद्या वस्तूवर 9% टॅक्स लागत होता, 9% GST लागत होता आणि अचानक सरकारने त्या कायद्यामध्ये अमेंडमेंट केली, म्हणजे त्या कायद्यामध्ये दुरुस्ती केली आणि त्या वस्तूवर 28% किंवा 28% समजा टॅक्स आकारणी केली किंवा टॅक्स लावला, तर साहजिकच त्या वस्तूची किंमत वाढेल की कमी होईल,
वाढेल, स्वाभाविकच आहे, कारण त्या वस्तूवर लागणारा जो टॅक्स आहे, जो लागणारा जो कर आहे, त्या कराचा दर वाढल्यामुळे त्या वस्तूची किंमत वाढेल आणि मग वस्तूची किंमत वाढल्यामुळे मागणीमध्ये स्वाभाविकच आहे त्या मागणीमध्ये घट होईल. म्हणून म्हटलं आहे की जे सरकारचं जे करविषयक धोरण आहे त्या करविषयक धोरणामध्ये कुठलाही बदल होणार नाही, कोणताही बदल होणार नाही असा हा नियम गृहीत धरतो आहे. तर अशा प्रकारे या मागणीच्या नियमाचे अशा प्रकारे 7 गृहीतक आहे. त्यानंतर आपण बघू, एक उदाहरण घेऊ, म्हणजे एक मागणी पत्रक आहे. जसं क्ष वस्तूची किंमत आणि क्ष वस्तूची मागणी. आपण जो नियम आहे तो नियम आपण काय केला, प्रस्तावनेमध्ये आपण प्रूव्ह केला, परंतु प्रत्यक्षामध्ये जर तक्त्यावरून किंवा आलेखावरून स्पष्ट करायचं असेल तर सर्वप्रथम आपण एखाद्या वस्तूची किंमत आणि एखाद्या वस्तूची मागणी, फॉर एक्झाम्पल क्ष वस्तूची किंमत घेतली आणि क्ष वस्तूची मागणी घेतली. जसं क्ष वस्तूची किंमत 50 रुपये असताना त्या वस्तूची मागणी 1 होती. त्यानंतर त्या वस्तूची किंमत 50 वरून 40 रुपये आली तेव्हा त्या वस्तूची मागणी 2 किलो झाली. त्यानंतर क्ष वस्तूची किंमत ही 40 वरून जेव्हा 30 रुपये झाली तेव्हा क्ष वस्तूची मागणी ही 3 किलो झाली. क्ष वस्तूची किंमत 30 वरून जेव्हा 20 रुपयावर आली तेव्हा क्ष वस्तूची मागणी ही 4 किलो झाली. आणि क्ष वस्तूची किंमत जेव्हा म्हणजे किंमत 20 वरून जेव्हा 10 रुपये झाली तेव्हा क्ष वस्तूची मागणी ही 5 किलो झाली. म्हणजे याचा अर्थ काय की जेव्हा वस्तूची किंमत कमी असते तेव्हा त्या वस्तूची मागणी जास्त असते आणि जेव्हा वस्तूची किंमत ही जास्त असते तेव्हा त्या वस्तूची मागणी ही कमी असते. अशा प्रकारे क्ष वस्तूची किंमत प्रति किलो 50 रुपये आणि मागणी 1 किलो, अशा प्रकारे असा मग 10 रुपये जेव्हा त्या वस्तूची किंमत झाली तेव्हा त्या वस्तूची मागणी ही 5 किलो झाली. म्हणजे याचा अर्थ काय की जेव्हा वस्तूची किंमत कमी होते तेव्हा मागणीत वाढ होते आणि वस्तूची किंमत वाढते तेव्हा मागणीत घट होते. म्हणजे याचाच अर्थ की किंमत व मागणी यात कोणता संबंध आहे, किंमत व मागणी यामध्ये व्यस्त संबंध आहे. तर अशा प्रकारे किंमत आणि मागणी यामध्ये व्यस्त संबंध आहे. म्हणजे मागणीचा जो नियम आहे इतर परिस्थिती, परंतु केव्हा की जर इतर परिस्थिती स्थिर असेल तर इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत वाढली असता मागणी घटते आणि वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते. अशा प्रकारे आपल्याला या आलेखावरून प्रूव्ह करता आलं. तर अशा प्रकारे मागणीचा नियम आपण इथं बघितला. त्यानंतर मागणीच्या नियमाचे गृहीतक आणि त्या कोष्टकाच्या आधारे किंवा मागणी पत्रकाच्या आधारे त्याचं स्पष्टीकरण आपण बघितलं. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण मागणीच्या नियमाचे अपवाद बघू. धन्यवाद.